नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे स्नेहल मोरी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपला हा ब्लॉग आहे मेकअप ट्युटोरियलचा. तर आज मी बाहेर जाते प्रमोशनसाठी, एका कामासाठी. तर मी मेकअप कसा करते, माझा म्हणजे कुठले प्रोडक्ट यूज करते, काय यूज करते, ते पूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. लेट्स कंटिन्यू. स्वतः मेकअपला आपण स्टार्ट करतोय आणि माझ्याकडे टाइम पण खूप कमी आहे. तो जेवढा ब्लॉग होईल तेवढा मी अपलोड करेल. आणि आता फर्स्ट वन मी हे सोटरूचं प्रोडक्ट यूज करते. ब्लरीफाय प्रायमर आहे. खूप भारी, एकदम स्मूथ आहे. फेसला एकदम असं म्हणजे आपले खड्डे वगैरे दिसतात ना फेसवरती, ते हाईड करतात. हे मी यूज करते. मला हे प्रमोशनसाठी झालेलं, पण आता मी हेच प्रोडक्ट यूज करणार कारण मला खूप आवडतात आणि माझ्या फेसला सूट पण झालेले आहेत. बॅकग्राऊंड नॉईज सर्व इग्नोर करा कारण का डोर पण ओपन आहे. बघू शकता, असं मस्त स्मूथ वाटतं. असं लावल्यावरती समजतं की त्याचं रिझल्ट काय आहे. उजेडावरती कुठे आहे उजेडावर? अरे यार. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे हे सोटरूचं स्क्रब क्रीम आणि फाउंडेशन मेबलिनचं. हे आपण मिक्सअप करूया. याच्यामध्ये हायलायटर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर तिघांचं पण हे काम करतं आणि खरंच लय भारी. हायलायटिंग तर एक नंबर होतं, पण मी हे खूप कमी यूज करते. असं उन्हामध्ये वगैरे जायचं असेल तर हे वालं यूज करते. ॲक्च्युली उन्हात वगैरे जात असतील तर तुम्ही हे जे पिंक वाला आहे ना, हे फेअर स्किनसाठी आहे, जे म्हणजे एकदम गोरे असतात त्यांच्या स्किनसाठी आहे. आणि हे आपल्या सावल्या लोकांसाठी. सो आता त्याचं आपण ॲड करूया फाउंडेशन. कशाला मध्ये गार्डन मध्ये जायचं. कुठल्या गार्डन? पण तिथे आज असतील, आज संडे. लास्ट टाइम आपण गेलो तिथे जाऊया ना. पहिले तर मी आयोच्या खाली अप्लाय करणार आहे कारण का काळं तिकडेच जास्त आहे. माझं ते डॅप करायचं पण तिथे राहिलं, मम्मीकडे राहिलं. त्याच्याने मस्त स्प्रेड व्हायचं सर्व फाउंडेशन. असं फाउंडेशन आणि ते हायलायटर अप्लाय केलेलं आहे. हाताने अप्लाय करावं लागलं म्हणून समोर नाही केला. सो आता त्यावरती त्याच्यानंतर आपण आयब्रोज करणार. आयब्रो मला खूप कमी आहेत. सो आणि मी करत पण नाही आयब्रो. एकदाच केलेली माझ्या बर्थडेला, पण काही रिझल्टच दिसला नव्हता की बाबा चांगले दिसतात नव्हते काय. त्यानंतर ब्लश लावते. त्यानंतर ब्लश लावून झालेला आहे. लायनर, हे लायनर मी इनसाइडचंच यूज करते. खूप म्हणजे रेअरली यूज करते. तर आता काय माहिती ते चालते की नाही, बघते. त्यानंतर अप्लाय करते सोटरूचं काजल. काजल पण अप्लाय केलेले. आता मी करते कॉम्पॅक्ट पावडर. ही इनसाइडची कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करते. सो त्यानंतर लिपस्टिक वगैरे अप्लाय झालं की झाला डन मेकअप. तो हे जे कानातले ते रिमूव्ह करून टाकते मी. लिपस्टिक अजून लावली नाही आहे.
आवाज नाही येते का माझा? मोठ्याने बोलायला सांगतो. ॲक्च्युली मी असा सिम्पल मेकअप फक्त काजल आणि स्क्रोप क्रीम लावते आणि जास्त तर लायनर वगैरे कधी यूज करतच नाही. आता मला प्रमोशनसाठी जायचं म्हणून म्हटलं चल ब्लॉग काढून घेऊया. आणि येस, आपले ब्लॉग येणारच आहे. तुम्ही आता शॉर्ट्समध्ये माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल की 17 घेतला आहे मी. सो खूप जणांचे मला मेसेज वगैरे यायचे की ताई डेली ब्लॉग टाकत जात. तर येस, आता प्रयत्न करत आहे, प्रयत्न चालू आहे. तर कालचा एक शॉर्ट काढला तो एडिट करायचा आहे आणि आज अपलोड होऊनच जाईल तो, आणि हा उद्या अपलोड होईल. सो तुम्ही उद्या बघत असतील हा ब्लॉग जो मी टाकून देतो. आणि आपण जे सिनेमॅटिक व्हिडिओ टाकू ना तर यूट्यूबचे म्युझिक यूज आता जी ब्लशसाठी यूज केली होती तीच लिपस्टिक मी यूज करणार आहे, कारण का आपला जो साडीचा शेड आहे, बॉर्डर आहे, तो ब्राऊन आहे. सो मी ब्राऊन यूज करते आणि त्याला शेड देते रेडवाला. बघू कसा वाटतं. सो आपली लिपस्टिक पण अप्लाय झालेली. येस, थोडी डार्क आहे कारण का शेड पण नाही. हा, असं काहीतरी माझी साडी आहे. सो मॅचिंग. सो आता बघूया आता आपण साडीमध्ये. लेट्स सी. सो अशा प्रकारे मी साडी पण ड्रॅप केलेली आहे. अरे दिसणार नाही, ब्लॉग आहे ना. सो साडीचा मी तुम्हाला लास्टला हे पण दाखवेल, फोटो जर काढले तर मी दाखवेल नक्कीच. आणि आता बांगड्यांची ज्वेलरीची टायमिंग आलेली आहे. तर वेट, मी घालणार आहे एक चॉकर, त्याच्यावरती कानातल्या आणि लॉंग मंगळसूत्रांनी बांगड्या. सकाळपासून काय खाल्लं पण नाही आहे. स्वतः मेकअप करता करता खाते, कारण का खाणं इम्पॉर्टंट आहे. आता जाऊन शूट पण करायचे, कधी काय खाणार. सो असा एक चॉकर, त्याच्यावरती मॅचिंग कानातले. ॲक्च्युली ह्या व्लॉगमध्ये जरा माझी जास्त एक्साइटमेंट आहे, कारण का माझ्याकडे नवीन फोन आलेला आहे. एक्साइटमेंट म्हणजे काय, कारण का म्हणजे काहीही शूट करायला घेतलं की स्टोरेज फुल, आणि 64 GB आणि नाव 256 GB. इट्स व्हेरी डिफरंट. सो त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे की मी आता लॉंग व्हिडिओ काढू शकते, शॉर्ट्स व्हिडिओ काढू शकते. हा पण कधी ना कधी स्टोरेज फुल होणारच आहे, पण आता तरी मी खूप खुश आहे. तर ही मुमेंट का नको एन्जॉय करून घेऊ. सो त्यासाठी मी लॉंग व्हिडिओ आज काढते आणि शॉर्ट व्हिडिओ डायरेक्ट आता तिथे जाऊन प्रमोशनचे व्हिडिओ काढायचेच आहेत. ह्या फोनमध्ये शूट होणार आहे. तर माझं साडी ड्रॅपर, जो मला साडी ड्रॅप करतो तो गेलेला आहे बाहेर. त्यांना मी म्हटलं जरा बाहेर जावा थोडा वेळ, मी पटकन शूट करते आणि मग तुम्हाला बोलवते. तर पदर आणि निरा तेच करून देतात मला माझी मोरी. थांबा, आता मी बांगड्या घालते. सो बांगड्यांचा माझा असा काही सेटअप आहे. या ज्या 2 मध्ये मी बांगड्या घातलेल्या आहेत त्या मांडर देवीच्या आहेत, काळूबाईच्या मम्मीने आणलेल्या. तर म्हटलं त्या पण घालू, मला खूप आवडतात त्या मांडर देवीच्या बांगड्या. आता घालूया मंगळसूत्र लॉंग. हे मंगळसूत्र जे याला मॅच करणार आहे. कसं वाटतंय आता मोऱ्यांची रिॲक्शन बघूया आल्यावरती. आणि टिकली लावते मंगळसूत्राला इथे, सॉरी मंगळसूत्र बोलते, सिंदूरला स्टॅच्यू देते, स्टॅच्यू नाही टिंब देते. वेट,
इट्स माय फायनल लुक. केस राहिलीत, त्या केसांचं काय करायचं. नथ राहिली, नथ. सो असं आहे माझं फायनल लुक. कसं वाटलंय नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.